यशोदाताई पाटील याही या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व नगरसेवक नगरसेविका आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असणारा हा प्रचंड जनसमुदाय ही गोविंदा पथकांचे आगमन झालेलं आहे। या तिन्ही पथकांची सभा मी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरू होती आहे आणि आता आपला संवाद साधतील म्हणजे मयूर शेठ पाटील। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मयूर शेठ पाटील आयोजित विश्व विशाल दहीहंडी 2025 विश्वजीत युथ फाउंडेशन आपलं सहर्ष स्वागत करत आहे। काँग्रेस पक्षाने सांगलीच्या विकासात मोठा वाटा उचललेला आहे। शिक्षण क्षेत्र असो, पाणी पुरवठा असो, शेतकऱ्यांसाठी योजना असो किंवा तरुणांसाठी रोजगार निर्मिती, सांगलीत काँग्रेसचं कार्य लोकांच्या जीवनाला आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहेत। मयूर शेठ इथे आहेत। मयूर शेठ एवढे सगळे सांगलीकरचे आहेत की आपल्या प्रेमाखातर इथे आलेले आहेत। एकदा सगळ्या सांगलीकरांनी जोरदार टाळ्या संपूर्ण विश्वजीत युथ फाउंडेशनसाठी वाजवल्या पाहिजेत। त्यांच्यामुळे आज आपण इथे सगळेजण आहोत। एवढा मोठा भव्य दिव्य दहीहंडी सोहळा इथे साजरा होत आहे। विश्वजीत युथ फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते इथे आहेत। माननीय रहीमजी अट्टीवाले काँग्रेस सचिव आपलं सहर्ष स्वागत। माननीय मयूर शेठजी पाटील जे आपल्याला इथे समोर दिसतात, माझे नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके माननीय मंगेशजी चव्हाण नगरसेवक आपलं खूप स्वागत। माननीय प्रमोदजी सूर्यवंशी माजी नगरसेवक आपलं सहर्ष स्नेह स्वागत। माननीय विशालजी कलगुटकी माजी नगरसेवक, माननीय अमित भाई शाह उद्योगपती आपलं देखील सहर्ष स्वागत। माननीय शिवाजी मोहिते उपाध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस समिती, माननीय तौफिकजी शिकलदार माजी नगरसेवक, माननीय विजयजी आवळे अध्यक्ष अनुसूचित जाती काँग्रेस सेल, माननीय उदयजी शिंदे मामा, माननीय सचिनजी माळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। हरिभाई मिस्त्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले देखील सहर्ष स्नेह आणि सहृदय स्वागत। मयूर शेठ आज सांगलीकर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, काय सांगाल सांगलीकरांसाठी? मगाशी मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं जिथं विषय गंभीर तिथं सांगलीकर गंभीर। लोकांना जे जमलं नाही ते माझ्या राजाने केलं, लोकांना जे जमलं नाही ते माझ्या राजाने केलं आणि माझ्या राजाला जे जमलं ते जगात कुणाला जमलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज की 32व्या वर्षी ज्यानं स्वराज्यासाठी ध्येय ठेवला ते माझे छत्रपती संभाजी महाराज की। आणि या दोघांना ज्या घडवणाऱ्या मा जिजाऊमांना छत्रपती शिवाजी महाराज की। आलेल्या सर्वच नागरिकांना मी दहीहंडीच्या शुभेच्छा देतो। तुम्ही आला, आमची दहीहंडी बघायला खूप खूप तुमचा आभारी आहे। तसेच आमच्याबरोबर जे विश्वजीत युथ फाउंडेशनचे सर्वच लोक आहेत आणि विश्वजीत युथ फाउंडेशनवर जे प्रेम करणारे पब्लिक दिसत आहे। आम्ही थोड्या आमच्या घरामध्ये काहीतरी दुःखद घटना घडल्या, त्यामुळे आम्ही तरुण बाजूवरचा कार्यक्रम न करता आम्ही छोट्या प्रमाणात पण लोकांना न सोडता आम्ही हा कार्यक्रम जपून ठेवला आहे। या ठिकाणी या स्टेजवर सगळेच मान्यवर मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो विश्वजीत युथ फाउंडेशनच्या निमित्तानं। आणि तुम्हाला अडचण येऊन देत नाही, कारण तुम्ही कार्यक्रम तो बघायला आलाय, मनोरंजन ते तुमचं होणार आहे। दहीहंडी शिवाय सगळ्याच गोष्टीचं हे तुम्हाला आता 10 वाजेपर्यंत टाइम आहे, मी न वेळ घालवता जो मनोरंजनचा कार्यक्रम आहे तो चालू आहे फास्ट। आणि आलेल्या सर्व नागरिकांचं, सर्व नेत्यांच्या, सर्व उपस्थितांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की। माननीय मंगेशजी चव्हाण यांना देखील मी विनंती करते आपण 2 शब्द बोलावे। आज गोविंदा पथक इथं हजर आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या निसर्ग राजाचा आभार मानतो की सलग 3-4 दिवस पाऊस पडत होता। ह्या पावसामुळे दहीहंडी पुढं जात 1-2 दिवस आम्ही पुढे नेली, त्यामुळं थोडं काही आमच्याकडून कमी जास्त नागरिकांसाठी किंवा ह्या गोविंदा पथकासाठी गैरसोय झाली असेल तर आम्ही प्रथम इथं सर्वांची क्षमा मागतो आणि सर्व टीमला सर्व टीमला मी शुभेच्छा देतो। सर्वांना गोकुळ अष्टमीच्या पण शुभेच्छा देतो। जय शिवाजी, जय भवानी। माझी नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके माननीय प्रमोदजी सूर्यवंशी यांना देखील विनंती आहे आपण 2 शब्द बोलावे। पतंगराव कदम यांचा, माननीय पतंगरावजी कदम नाही, एक शेवटची विनंती आहे तौफिकजी, माननीय तौफिकजी शिकलदार।
शुभम बनसोडे स्टेजवर यायचं आहे. आज दहीहंडी सोहळ्याला सगळीजण आला आणि असंच प्रेम आमच्या विश्वजित फाउंडेशनवर होते. आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच मयूर शेठ. खूप अभिनंदन तुमचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी सांगलीकर उपस्थित आहेत. आपण सगळ्यांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आणि दहीहंडीचा जो उत्सव आहे, जो भव्य दिव्य सोहळा आहे संपूर्ण सांगलीकरांसाठी जो इथं होतोय तो आपण धन्यवाद मॅडम. थोड्याच वेळात माधवी नेमकर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री येणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच पाहिजे की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वहिनी साहेब पण आपल्याला भेटायला येणार आहेत आणि त्या तुमच्याशी गप्पा मारणार. तुमचे काही प्रश्न असतील तेही आपण घेणार. पुढच्या डान्स परफॉर्मन्सकडे आपण वळूया. पुन्हा एकदा एक छान डान्स परफॉर्मन्स जो की ग्रुप परफॉर्मन्स आहे. सुमित पाटील जे की आपल्या सांगलीचे कोरिओग्राफर आहेत. तुम्हाला जर तुम्ही डान्स मस्त करताय, तुम्हाला अजून चांगला शिकायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे नक्की जाऊ शकता. मयूर शेठ पाटील